नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44. बातमी तीही बिनधास्त. जनतेच्या उदंड प्रतिसादात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांची अभूतपूर्व परिवर्तन सभा यशस्वीरित्या पार पडली. या सभेला मा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, मा खासदार सुरेश म्हात्रे, श्रीमती सुषमाताई अंधारे, माजी आमदार मनोहर भोईर साहेब, श्री महेंद्र शेठ घरत, श्री गणेश शिंदे साहेब, श्री संदेशभाई ठाकूर, श्री गोपाळ पाटील साहेब, श्री सुधाकर पाटील साहेब, श्री भूषण पाटील साहेब, श्री नरेश रहाळकरजी, श्री मिलिंद पाडगावकर आणि श्री संतोष ठाकूर आणि इतर सर्व मान्यवर यांची विशेष उपस्थिती लाभली. उरणची अवस्था पाहून लोकसभा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तीव्र खंत व्यक्त केली. वाशी आणि पनवेलसारख्या दोन मोठ्या महानगरपालिका शेजारी असतानाही उरण शहराची परिस्थिती चांगली का नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. बाया मामांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या विषयावर थेट संघर्ष पुकारला. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. या निर्धाराने त्यांनी घोषणा केली की जर विमानतळाला स्वददिबा पाटील साहेबांचे नाव दिले नाही तर 22 तारखेला 1000 लोकांचा मोर्चा थेट विमानतळावर धडकेल. सुषमाताईंनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधत एक मार्मिक विधान केले. कमळ तिथेच फुलते जिथे दलदल असते. ती दलदल भ्रष्टाचाराची असो, गुन्हेगारीची असो किंवा गलिच्छ राजकारण, कपटनीती आणि कूटनीतीची असो, कमळ त्याच दलदलीत बहरते. मात्र आपल्याला ही दलदलच मुळापासून नष्ट करायची आहे. कारण एकदा ही भ्रष्टाचाराची दलदल संपली की त्यावर पोसलेली ही फुलं आपोआप कोमेजून जातील आणि उरणमध्ये स्वच्छ प्रशासनाचा मार्ग मोकळा होईल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर वक्त्यांनी उरण शहराच्या दुरवस्थेबद्दल खंत व्यक्त करत इथल्या नागरिकांना आता बदल घडवण्यासाठी पुढे येण्याचे भावनिक आवाहन केले. हा फक्त एक बदल नाही, तर उरणच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असा संदेश त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवला. भारत न्यूजसाठी 44 भूषण साळुंखे. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.